नमस्कार, आपण पाहतात आपले न्यूज। पालघर जिल्ह्यातील उमरोळी गावातून एक आनंदाची आणि उत्साहाने भरलेली बातमी। युवा मंडळ, महिला मंडळ आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने उमरोळी महोत्सव 2020 चे आयोजन करण्यात आले आहे। पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना या महोत्सवासाठी शासनाने निमंत्रण देण्यात आले आहे। हा महोत्सव दिनांक 2 आणि 3 मे 2026 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत ग्रामपंचायत मैदान उमरोळी पालघर येथे उत्साहात पार पडत आहे। या महोत्सवात फॅशन शो, लकी ड्रॉ, प्रश्नमंजुषा, नृत्य स्पर्धा, पैठणी साडी स्पर्धा, फूड फेस्टिवल आणि उद्योग प्रदर्शन असे विविध आकर्षक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। तसेच कोळी गीते आणि लोकगीतांचा सण आयलाय गो हा विशेष कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे। यंदाच्या महोत्सवामध्ये मुख्य आकर्षक म्हणजे मुरंबा या मराठी मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री शिवानी मुंडेकर यांची विशेष उपस्थिती, ज्यामुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली आहे। या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लाभली आहे। उमरोळी गावचे सरपंच प्रभाकर पाटील, बिरवाडी गावचे सरपंच विनोद भावर, नूतन विद्या मंदिर उमरोळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश पाटील, नाचनदेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गिरीश राऊत, बहुजन विकास आघाडीचे समन्वयक प्रशांतजी पाटील, उमरोळी गावचे उपसरपंच भरत वनमाळी, तसेच आसरा ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मंडळी तसेच ग्रामपंचायत उमरोळीचे सर्व सदस्य उपस्थित होते। उमरोळी गावात या महोत्सवामुळे सध्या उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत। आपली न्यूजच्या वतीने उमरोळी गावचे सरपंच प्रभाकर पाटील तसेच मुरंबा या मराठी मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री शिवानी मुंडेकर यांच्याशी खास संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। चला पाहूया हा खास संवाद व्हिडिओच्या माध्यमातून। सर, आपल्या पंचक्रोशीमध्ये उमरोळी गावामध्ये उमरोळी महोत्सव साजरा होत आहे 2026, त्यानिमित्त आपण कशी तयारी केलेली आहे आणि साधारणतः या ठिकाणी कोणकोणते महोत्सवामध्ये कोणकोणते उपक्रम राबवले जाणार? उमरोळी महोत्सव या उमरोळी गावामध्ये आपण आज 2 व 3 मे रोजी हे 2 दिवसामध्ये शनिवार या दिवशी आपण आयोजित केलेले आहे। या दिवशी आपण असं एक नियोजन केलेलं आहे की उमरोळी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी 2 तारखेला जो कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये आपण जे उमरोळी गावातील सांस्कृतिक कार्यक्रम त्याच्यामध्ये आखणी केलेली आहे। त्याच्याने प्रश्नमंजुषा आपण ठेवलेली आहे आणि स्टॉल जे धारक आहेत त्या स्टॉलधारकांना आज आपण बघतो का स्टॉलधारकांना जे महिला बचत गट आहेत त्या महिला बचत गटांना काहीतरी व्यवसाय मिळावा म्हणून स्टॉलधारक जवळ 70 स्टॉल आपल्याकडे आज या उमरोळी महोत्सवामध्ये आलेले आहेत आणि यामधूनच त्यांची रोजगारनिर्मिती होईल अशी एक अपेक्षा आपण करून त्यांना स्टॉल आपण या उमरोळी महोत्सवाच्या निमित्तानं आपण दिलेले आहे। आणि आजचा जो कार्यक्रम म्हणजे खूप सुंदर कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आपण इथे ठेवलेले आहेत। मुंबईवरून एक चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी नृत्याचा कार्यक्रम त्यामध्ये ठेवलेला आहे आणि त्यासाठी निश्चितच लोकांनी या कार्यक्रम बघण्यासाठी यावं अशी मी त्यांना विनंती करतो। एकंदरीत पाहिलं जातं की उमरोळी गावातील हा जो मैदान आणि पूर्ण परिसर अत्यंत सुसज्ज आणि खूप सुंदर आहे। त्यानिमित्त काही शासकीय कार्यक्रमसुद्धा आपल्या ग्राउंडवर होत आहेत। तर पुढील आपल्या गावाला आपण या तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यापर्यंत जाण्यासाठी जे काही उपाययोजना केल्या त्यासाठी ग्रामस्थांचा सिंहाचा वाटा असतो। त्यानिमित्त पुढची दिशा काय असणार आहे? उमरोळी हे जे मैदान आहे हे आपण बघता उमरोळी हे गाव पालघर आणि बोईसर या 2 ठिकाणी मध्यवर्ती ठिकाण असलेलं आहे। या गावाला रेल्वे स्टेशनचा दर्जा असल्याकारणाने उमरोळी गावाची प्रगती अत्यंत खूप मोठ्या झपाने होत आहे आणि या मैदान उमरोळी पहिलं जे होतं स्थायी ग्राम विकास मंडळ उमरोळी आणि ग्रामपंचायत उमरोळीच्या माध्यमातून मैदान अत्यंत चांगलं असं विकसित केलेलं आहे की अशासाठी विकसित केलेलं आहे की सभोवतालची उमरोळी गावातील पंचक्रोशीतील या खेळाडूंना या मैदानात अत्यंत चांगला वाव मिळाला पाहिजे, चांगले खेळाडू तयार झाले पाहिजेत आणि त्यानिमित्तानं ह्या गावाच्या माध्यमातून हे मैदान आम्ही अत्यंत चांगलं विकसित आम्ही केलेलं आहे। धन्यवाद। आजच्या कार्यक्रमाबद्दल खरं म्हणजे उमरोळी महोत्सव हा किती मोठा आहे, जर आपण तुमचा कॅमेरासुद्धा येऊन द्या, आपण सरपंच साहेबांबरोबर बघतोय की या इकडे सुप्रसिद्ध अभिनेत्री शिवानीजी पण आपल्याबरोबर आहेत। सरपंचजी या इकडे आणि हा अत्यंत मोठा महोत्सव हा या इकडे होतोय आणि या महोत्सवाला फक्त उमरोळी गाव नाही तर त्यांच्या पंचक्रोशीतील लोकसुद्धा या इकडे मोठ्या प्रमाणात या इकडे हजर असतील। अतिशय चांगले स्टॉल्स आहेत, अतिशय चांगली या इकडे रचना केलेली आहे। स्टेज पण आपण बघितलं तर भव्य दिव्य असं स्टेज, म्हणजे कुठेतरी मुंबईला कार्यक्रम होत असं या इकडे वाटतंय आणि शिवानीजी आल्यानंतर खरं मे सितारे जमी पे आ गए असं एवढंच काहीतरी म्हणता येईल आपल्याला। धन्यवाद। तुमचं सर्वप्रथम या उमरोळी गावामध्ये सर
सहर्ष स्वागत आहे. मॅडम, खेड्यापाड्यामध्ये पाहिल्यानंतर परंतु खेड्यागावांकडे जास्त करून शहरातले लोक यायला बघत नाही आहेत. परंतु तुम्हाला अंदाज आला असेल की हा उमरोली म्हणजेच आमच्या पालघर तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक प्रख्यात असं गाव आहे, ज्या गावामध्ये एकोपा आहे, सर्व धर्म समान या ठिकाणी असतं आणि ॲक्टिव्हिटीज खूप ठिकाणी सादर केल्या जातात. महिलांसाठी सक्षमीकरणसाठी खूप या ठिकाणी ग्रामपंचायत उमरोलीच्या माध्यमाने विकासाच्या आराखड्याबद्दल खूप चांगलं केलं जातं. काय वाटतंय मॅडम या गावामध्ये येऊन आणि इथला संपूर्ण माहोल बघून? एकतर सगळ्यात आधी खूप थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल, उमरोळी महोत्सवासाठी बोलवल्याबद्दल. तुम्ही आत्ता म्हणालात की एकोपा जपण्यासाठी आणि छान कार्यक्रम करण्यासाठी सगळे एकत्र येतात. तर इथे आल्यानंतर मला ते दिसतं आहे, खूप भव्य कार्यक्रम आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक छान हसू आहे, पॉझिटिव्हिटी आहे. आणि मी आत्ता जे काही आराखडा सांगितला मला सरांनी, त्यामध्ये अगदीच मला छान वाटलं की कला जपल्या जात आहेत, आपली संस्कृती जपली जाते आहे आणि त्यानुसार ते सगळे कार्यक्रम अरेंज केलेत. युवक मंडळ, महिला मंडळ हे सगळे सहभागी आहेत आणि सगळे मिळून जेव्हा एक छान विचार करतात आणि त्याच्यानंतर असं काहीतरी छान गोष्ट घडत असते, तेव्हा ती खूप छानच असते कल्याणासाठी आणि पुढे जाण्यासाठी. आणि अर्थातच इथे आल्यानंतर ती फिलिंग येते आहे, सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक छान हसू आहे, पॉझिटिव्हिटी आहे आणि इतका भव्य कार्यक्रम बघून मलासुद्धा खूप छान वाटतं आहे. आता मी एक्सायटेड आहे की तुम्ही काय काय सादर करताय आमच्यासमोर आणि मला काय छान बघायला मिळतं आहे, मला काय छान शिकायला मिळतं आहे. थँक्यू सो मच. मॅडम, प्रेक्षक वर्गांना काय म्हणाल या महोत्सवात? प्रेक्षकांसाठी मी आत्ता इथे आले त्याच्यानंतर त्यांनी मला इतकं प्रेमाने सांगितलं की तुम्ही खूप छान दिसताय, तुमचं काम खूप छान आहे. सो जेव्हा मी काम करत असतो तेव्हा आमच्यासाठी बऱ्याच कमी संधी अशा असतात की आम्हाला प्रेक्षकांकडून ऐकायला मिळेल. त्यातली एक सुंदर संधी माझ्या वाट्याला आली की मला इथे आल्यानंतर माझ्या कामाबद्दल, माझ्याबद्दल एक कौतुक ऐकायला मिळालं. आणि आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा कौतुकाची थाप पडणं खूप महत्त्वाचं असतं, जे की आज मला मिळालं. आणि मी हे सगळं ऐकल्यानंतर, इतकं प्रेम मला मिळाल्यानंतर अजून जोमाने काम करेन, ती ताकद मला मिळाली. थँक्यू सो मच. नमस्कार. खरं तर आज 2-3 तारीख आमचा उमरोली महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. ह्यामध्ये शिवानी मॅडम येथे उपस्थित झालात, त्यामध्ये मी उमरोली गावाकडनं आणि ग्रामपंचायत उमरोलीकडनं आपलं मनापासून स्वागत करतो. तसंच हा उमरोली महोत्सव साजरा होण्याची संकल्पना म्हणजे आमचे तरुण युवा वर्ग ह्यांच्या संकल्पनेतनं ग्रामपंचायत उमरोली असेल किंवा गावचे आजीमाजी कार्यकर्ते ह्यांना विश्वासात घेऊन त्यांनी मला वाटतं ही उंच भरारी घेतलेली आहे आणि त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातनं मनापासून त्यांना शुभेच्छा देतो की हा कार्यक्रम आपण सर्व मिळून एकत्र येऊन चांगल्या रीतीने पार पाडूया. आणि आपण आज बघताय की ह्या ठिकाणी जी भव्य असं स्टेज आहे, महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि त्यानंतर संपूर्ण मला वाटतं ह्या परिसरामध्ये आपण बघत असाल की मोठमोठे स्टॉल लागलेले आहेत खाद्यपदार्थांचे. ज्यांना आवडीचे इथे आमचे महिला बचत गट असतील किंवा अनेक जण ज्यांना आमच्या गावामध्ये विक्रेते आहेत त्यांच्याकडनं बरेचसे असे स्टॉल लागलेले आहेत. आणि त्या माध्यमातून या उमरोली गावातील मला वाटतं कमीत कमीत आणि या परिसरातील 8 ते 10 हजार लोक मला वाटतं आज आणि उद्या या मला वाटतं उमरोली महोत्सवच्या या उत्सवामध्ये मला वाटतं समाविष्ट होतील. आणि तदनंतर उद्यासुद्धा आमचा ऑर्केस्ट्रा आहे आणि या ऑर्केस्ट्रासाठी मला वाटतं आमचे काही जिल्ह्यातील किंवा आपल्या महाराष्ट्रातील नेते मंडळी इथे येणार आहेत आणि यामध्ये आमदार, खासदार, मला वाटतं मंत्री महोदय इथे उपस्थित राहतील आणि या महोत्सवाचा आनंद घेतील. आमचे गावचे सरपंच असतील, तसेच आजूबाजूचे सर्व सरपंच, आमचे आजीचे सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत उमरोली आणि गावातील सर्व होतकरू कार्यकर्ते असतील आणि गावचे खास करून महिला बचत गट तसेच सर्व सेवाभावी संस्था यांचा सर्वांचा या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे. कारण कार्यक्रम करत असताना मला वाटतं प्रत्येक माणसाची गरज असते आणि त्या पद्धतीनेच आम्ही इथे नियोजन केलेलं आहे. आज आपण बघत असाल की भव्य दिव्य असा हा कार्यक्रम हा साजरा होत असताना सर्वांनाच आनंद होत आहे. कारण उमरोली हा पालघर आणि बोईसर अशा 2 शहरांच्या मध्ये वसलेला हा एक शहर आहे आणि आज मला वाटतं उमरोली रेल्वे स्टेशन असेल आणि इतर ज्या आमच्या सर्व मला वाटतं सेवाभावी संस्था असतील हे आता झपाट्याने वाढत आहेत. इथे डेव्हलपर्स जास्त प्रमाणात येत आहेत
आणि या माध्यमातून आजूबाजूची जी गावं आहेत, मग पडगा असेल, उमरोळी असेल, आमचा पंचाळी, आगवण असेल, दापोली, कोळगाव, अशा गावांच्या सुद्धा ह्या सर्व गावांची आमच्या एक पंचक्रोशीचं सर्व एक चांगलं वातावरण असतं. आणि या दृष्टिकोनाने जिल्हा जवळ असल्या कारणाने मला त्या महोत्सवाला जास्त महत्त्व प्राप्त होणार आहे.